Hello dear viewers, I am your friend Vilas Chavan. You are watching Figures of Speech Part 5. In this part we are going to learn antithesis, oxymoron and paradox. So let us begin with antithesis first. Look here, things to remember. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. Number 1. Antithesis juxtaposes a striking opposition. अँटिथिसिस म्हणजे एकाच वाक्यामध्ये जेव्हा दोन गोष्टी जे की नजरेत भरण्यासारख्या गोष्टी दोन्ही गोष्टी ह्या एकमेकांच्या विरोधी असतात आणि त्या शेजारी शेजारी ठेवल्या जातात त्याला आपण म्हणतो अँटिथिसिस. नंबर 2. युजली इट हॅज पॅरलल ग्रामॅटिकल स्ट्रक्चर फॉर द ऑपोजिशन. आणि ह्या विरोधी गोष्टींसाठी बहुधा ग्रामॅटिकली वाक्यरचना ही सारखीच असते. We will see the examples for antithesis ahead. So now let us see oxymoron. In oxymoron, words or phrases having opposite meanings are brought together. Oxymoron मध्ये विरुद्धार्थी शब्द किंवा विरुद्धार्थी फ्रेजेस एकाच वाक्यामध्ये जवळ आणल्या जातात. Friends, do not get confused between antithesis and oxymoron. Antithesis मध्ये दोन गोष्टी किंवा दोन आयडियाज ह्या विरुद्ध आढळून येतात, तर ऑक्सिमोरॉन मध्ये दोन शब्द किंवा दोन फ्रेजेस हे विरुद्ध आढळतात. Now let us know about paradox. Paradox, the term is derived from the Greek paradoxa, meaning incredible, contrary to opinion or expectation. ग्रीक मध्ये पॅराडॉक्साचा अर्थ होतो इनक्रेडिबल म्हणजे अविश्वसनीय गोष्ट. बघा, एखादी स्टेटमेंट वाचत असताना जेव्हा आपण सुरुवातीपासून अर्धा स्टेटमेंट वाचून घेतो आणि त्या अनुषंगाने आपण काहीतरी मनामध्ये विचार करायला लागतो, परंतु जेव्हा रिमेनिंग स्टेटमेंट आपण वाचतो तर आपल्या अपेक्षेच्या विरुद्धच काहीतरी तिथं म्हटलेलं असतं, त्याला आपण म्हणतो पॅराडॉक्स. ठीक आहे. नंबर 2. इन पॅराडॉक्स अ स्टेटमेंट अपियर्स टू कॉन्ट्रॅडिक्ट इटसेल्फ. म्हणजेच दिलेलं वाक्य हे स्वतःलाच विरोध दर्शवतो. म्हणजेच मी जर असं म्हटलं की ट्रूथ इज हनी विच इज बिटर. सत्य हे मधुर आहे, गोड आहे, आणि लगेच पुढे काय म्हटलेले जे की कटू आहे. म्हणजेच दिलेलं स्टेटमेंटच स्वतःला कॉन्ट्रॅडिक्ट करतो, त्यावेळेस आपण त्याला पॅराडॉक्स म्हणतो. नंबर 3. द स्टेटमेंट मे अपियर सिली बट विच मे इन्क्लूड अ लेटंट ट्रूथ. लेटंट म्हणजेच अनरिव्हिल्ड, गुप्त. म्हणजेच पॅराडॉक्सिकल स्टेटमेंट हे दिसायला कदाचित आपल्याला विचित्र वाटतात, पण त्याच्यामध्ये एक गुपित सत्य दडलेलं असतं. नाउ लेट अस हॅव सम मोर एक्झाम्पल्स फॉर ऑल these 3 figures of speech for a better understanding. Examples of antithesis. Number 1. Speech is silver, silence is golden. बघा मित्रांनो, आपण बघितलेलं होतं की यामध्ये दोन आयडियाज असतील किंवा दोन गोष्टी ह्या साइड बाय साइड ह्या विरोधी ठेवलेल्या असतात. इथं बघा, स्पीच इज सिल्वर आणि सायलेन्स इज गोल्डन ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाला विरोधी आहेत. म्हणजेच असं म्हटलं जातं ना, मौन सर्वार्थ साधनम. म्हणजेच बोलण्यापेक्षा कधी कधी मौन बाळगण्यामध्येच आपला फायदा होत असतो. नेक्स्ट एक्झाम्पल. गिव्ह एव्हरी मॅन दाय इयर बट फ्यू दाय व्हॉइस. म्हणजेच प्रत्येकांचं ऐकून घ्या, परंतु खूप कमी लोकांना तुम्ही ऐकवा. म्हणजे इथं देखील जे आहेत दोन विरोधी गोष्टी ह्या साइड बाय साइड ठेवलेल्या आहे आणि म्हणून आहे इथं अँटिथिसिस. नेक्स्ट एक्झाम्पल. मेनी आर कॉल्ड बट फ्यू आर चोजन. ह्या वाक्यामध्ये शब्द वेगळे आहेत, शब्दशः अर्थ न घेता अनेक लोकांना प्रवचन दिलं जातं, मात्र खूप कमी लोक त्या प्रवचनाला प्रतिसाद देतात, असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट. टू अर इज ह्युमन टू फॉरगिव्ह डिवाइन. म्हणजेच चूक करणं हे मानवी स्वभाव आहे आणि त्याला माफ करणं हे डिवाइन आहे, म्हणजेच दैवी आहे. ठीक आहे.
Now let us have the examples of oxymoron. Number 1. Suddenly the room filled with a deafening silence. आता इथं प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्द किंवा फ्रेजेस दिसणार आहे. आता पहिल्याच वाक्यात बघा, डेफनिंग सायलेन्स म्हणजे कानठळ्या बसवणारा आवाज आणि लगेच सायलेन्स म्हटलेले म्हणजेच शांत. म्हणजे हे दोन्ही शब्द जे विरुद्ध आहेत परंतु साइड बाय साइड पुट केलेले आहेत किंबहुना एका वाक्यात असल्यामुळे त्याला आपल्याला म्हणता येईल ऑक्सिमोरॉन. नेक्स्ट एक्झाम्पल, हिज ऑनर रुटेड इन डिसऑनर स्टूड. आता इथं बघा ऑनर आणि डिसऑनर हे दोन्ही विरुद्ध शब्द आहेत. नंतर आहे अँड फेथफुल अनफेथफुल केप्ट हिम फॉल्सली ट्रू. इथं फेथ आणि अनफेथफुल विरुद्ध इथं संकल्पना आहेत. नेक्स्ट, ही इज रेग्युलरली इरेग्युलर इन द स्कूल. म्हणजेच इथं देखील बघा दोन विरुद्धार्थी शब्द आहे, रेग्युलरली आणि पुन्हा इरेग्युलर म्हटलेला आहे आणि म्हणून इथं आहे ऑक्सिमोरॉन. नेक्स्ट, आय लाईक ह्युमॅनिटी. मला काय आहे तर मानवता आवडते. बट आय लोथ पर्सन्स. परंतु मला लोक हे आवडत नाही. म्हणजे इथं बघा लाईक आणि लोथ म्हणजे लाईक आणि डिसलाईक ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर हे विरुद्ध शब्द आहे आणि एकाच वाक्यात आल्यामुळे आपल्याला इथं म्हणता येईल ऑक्सिमोरॉन. ठीक आहे. नेक्स्ट, now let us have the examples of paradox. Look here, the first example of paradox, I can resist anything but temptation. म्हणजे मी सर्व गोष्टी नियंत्रणात ठेवू शकतो, फक्त मोहाला आवर घालू शकत नाही. आता जर मोहालाच आवर घातलं गेलं नाही तर मग बाकीच्या गोष्टी नियंत्रणात कशा राहतील. तर एक मजेशीर विरोधाभास या वाक्यामध्ये आहे आणि म्हणून तिथं आहे पॅराडॉक्स. ठीक आहे. नेक्स्ट, युअर एनिमीज फ्रेंड इज युअर एनिमी. म्हणजेच तुमच्या शत्रूंचा मित्र म्हणजेच तुमचा देखील शत्रू होय. ठीक आहे. नंबर 3, ट्रूथ इज हनी विच इज बिटर. आपण सुरुवातीला देखील याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच सत्य हे मधुर असतं पण उर्वरित भागामध्ये बघा लगेच विरोधी कल्पना मांडलेली आहे परंतु ते कटू असतं आणि अशा पद्धतीच्या विधानांना आपण काय म्हणतो पॅराडॉक्स. ठीक आहे. नाउ लेट अस हॅव सम मोर एक्झाम्पल्स फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग अँड एक्सरसाइज. आयडेंटिफाय वेदर अँटिथिसिस, ऑक्सिमोरॉन और पॅराडॉक्स. आता याच्यामध्ये 10 उदाहरणे आहेत. तुम्ही आयडेंटिफाय करायचे आहेत की अँटिथिसिस किंवा मग ऑक्सिमोरॉन किंवा मग पॅराडॉक्सची उदाहरणे कोणती आहेत. ठीक आहे. यू कॅन पॉज द व्हिडिओ अँड कॉपी द सेंटेन्सेस. नंबर 1, सो इनोसंट आर्च सो कनिंगली सिंपल. मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस. मॉडर्न डान्सिंग इज सो ओल्ड फॅशन्ड. नंबर 4, आय एम नो बडी. नंबर 5, I am a deeply superficial person. Number 6, not that I loved Caesar less, but that I loved Rome more. Number 7, all animals are equal, but some are more equal than others. Number 8, I must be cruel to be kind. Number 9, war is peace. And the last example is, a joke is an extremely serious issue. So friends, if you haven't yet subscribed my channel, please do subscribe it, like and share the videos, and thank you for being with me. Thank you very much.